आणि आता बातमी आहे मुंबई महापालिकेसंदर्भातली। मुंबई महापालिकेमध्ये 6 महिन्यातच नव्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। स्कॉर्पिओ सोयीच्या नसल्याचं ठरवत इनोव्हा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। जानेवारीतच मनपाने स्कॉर्पिओची खरेदी केली होती। नव्या गाड्यांचा प्रस्ताव लवकरच मनपा आयुक्तांकडे जाणार असल्याचं कळतंय। महापौरांच्या सेवेसाठी 30 ते 35 लाखांची इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड दिलेली आहे। उपमहापौर सभागृह नेते विरोधी पक्षनेत्यांना स्कॉर्पिओ सोयीची नसल्यामुळे सभागृह नेत्यांनी या संदर्भात तक्रार केली। जे वैधानिक समितीचे अध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत, यांनी सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आता जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या, याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती। त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय। आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे। दरम्यान यावरून खासदार संजय राऊतांनी निशाणा साधलाय आणि त्याला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। जर या देशाचे पंतप्रधान हे आपल्या ताफ्यामध्ये 10 15 BMW आणि मर्सिडीज घेऊन फिरत असतील कारण नसताना, तर त्यांचा जी लागण आहे रोगाची ती त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना लागणार। काय गाड्यांचे ताफे चालले बघा ना, मुख्यमंत्र्यांचा ताफा बघा, डेप्युटी सीएमचा ताफा, BMW आणि मर्सिडीज शिवाय त्यांच्या गाड्यांचे कुठे ताफेच नाही आहे। सिक्युरिटीला मर्सिडीज गाड्या, त्याच्यामुळे महानगरपालिकेत त्यांच्या नगरसेवकांना किंवा त्यांचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी गाड्या बदलत राहिले, झालं काय आता पैसा लुटीचाच पैसा आहे। पण गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घालता, लक्षात घ्या, जनतेच्या तिजोरीला हात घालता। व्यक्तिगत तुमची संपत्ती वेगळी आणि जनतेची संपत्ती वेगळी आहे। महापालिका कुठेही गाड्या खरेदी करत नाही। महापालिका दर 6 महिन्यांनी भाडे तत्वावर गाड्या घेते आणि या भाडे तत्वावर गाड्या घेत असताना मला संजय राऊतांना सांगायचं आहे की या गाड्या घेण्याचा जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकरांचा देखील या प्रस्तावाला पाठिंबा होता। मुंबई महापालिका भाडे तत्वावर गाड्या घेते, 6 महिन्यामध्ये ह्या भाडे तत्वावर दुसऱ्या गाड्या घ्याव्यात अशी सर्वांची मागणी होती। त्याला किशोरीताईंचा देखील त्या बैठकीमध्ये पाठिंबा होता। परंतु संजय राऊतांना किशोरीताईंना फोन न करता खोटं बोलायची सवय आहे।